फिर्यादी विनायक मूर्ती पळणीस्वामी राहणार विजू बवाने यांच्या घरी भाड्याने नवाथे गल्ली नंबर 1 अमरावती हे मूळ राहणारे तामिळनाडूचे असून अमरावतीला फळ विक्रीचा व्यवसाय करतात. 15 मे 2025 रोजी फिर्यादी हे त्यांच्या घराला कुलूप लावून त्यांच्या मूळ गावी गेले. 31 मे 2025 रोजी घरी परत आले असता त्यांना घरातील मागील दरवाजाचे लॉक तुटलेले दिसले. फिर्यादीने घरातील सामानाची पाहणी केली असता त्यांना नगदी 1,44,000 रुपये व 2 लॅपटॉप प्रत्येकी 35,000 असा एकूण 2,14,000 रुपयाचा माल दिसून आला नाही. सदर मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेला अशा फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट वरून राजापेठ पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 264/2025 कलम 331-3, 305 162 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेतला. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये घटनास्थळावरून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून संशयित आरोपी हा ग्राम चुचाळे, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव येथील रहिवासी असल्याची माहिती प्राप्त झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्या आदेशाने डीबी पथक यांनी ग्राम चुचाळे, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव येथे जाऊन दिवस रात्र परिश्रम घेऊन आरोपी विठ्ठल पाटील व 41 वर्ष राहणार ग्राम चुचाळे, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव, राज पिचेमुथू व 21 वर्ष राहणार आदर्श नगर चोपडा, जिल्हा जळगाव यांना ताब्यात घेण्यात आले. नमूद ताब्यातील आरोपितांकडून गुन्ह्यामध्ये गेलेले 2 लॅपटॉप प्रत्येकी 35,000 रुपये, गुन्हा करतेवेळी वापरलेली पल्सर गाडी क्रमांक GG1VK 1501 अंदाजे किंमत 80,000 व 2 मोबाईल प्रत्येकी 10,000 रुपयाचा असा एकूण 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती.